नमस्कार, मी सुलक्षणा शीलवंतधर 206 पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने मला ही संधी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर येण्याचा प्रयत्न करत आहे। पिंपरी विधानसभा देहू आळंदी म्हणजे संतांचा वारसा असलेल्या नगरीत ही पिंपरी शहर वसलेलं आहे। खरं तर याला औद्योगिक नगरी म्हणून सुद्धा या शहराची एक वेगळी ओळख आहे। झोपडपट्ट्यांपासून ते मेट्रो सिटी पर्यंत सुद्धा या शहराची ओळख आहे आणि अशा विविधतेने नटलेल्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत अगदी प्रत्येक राज्यातल्या कानाकोपऱ्यातून या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक लोक रहिवासी म्हणून इथे आहेत। काही नोकरीच्या माध्यमातून आलेत, काही उद्योजक म्हणून इथे स्थायिक झालेत आणि कुठेतरी सगळेजण या शहरामध्ये राहत असताना या शहराच्या जडणघडणीमध्ये या सर्वांचं मोठं मोलाचं योगदान आहे। पुणे जिल्हा म्हटलं की पवारांचा जिल्हा म्हणजे शरद पवारांचा जिल्हा म्हणून या शहराची एक वेगळी ओळख आहे। अनेक वर्ष इथे राष्ट्रवादी काँग्रेसने या शहराची जी काही जडणघडण आहे, या शहराची डेव्हलपमेंट आहे आणि मेट्रो सिटीमध्ये पोहोचवण्यापर्यंतचं जे योगदान आहे ते आदरणीय शरद पवार साहेबांचं आहे। काँग्रेस असेल आणि आत्ताची महाविकास आघाडी या सर्वच पक्षातल्या नेतृत्वांच्या विजनमुळे हे शहर खरं तर एक वेगळ्या पद्धतीने आणि झपाट्याने डेव्हलप झालेलं आहे। आणि याच शहरामध्ये मी खरं तर 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेविका म्हणून काम करत आहे। या पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडण्याचा आणि जनतेची सेवा करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे। पिंपरी चिंचवड या शहरामध्ये सर्वाधिक पिंपरी विधानसभेमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण आहे। शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मला या वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली। अतिशय अल्प राजकीय कालावधीत मला माझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी जनतेच्या माध्यमातून मिळालेली आहे। मी खरं तर 2017 मध्ये नगरसेविका झाले। 2019ला हा राखीव मतदारसंघ होता आणि महिलांनी नेतृत्व करावं या भावनेतून पवार साहेबांनी 2019ला मला ही संधी दिली, परंतु ती संधी हुकली आणि मग पुन्हा एकदा ही संधी मला पवार साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि म्हणून मला राजकारणात संधी एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी फार लवकर मिळाली असं अनेकांना वाटतं, परंतु मला ही संधी फक्त राजकीय कारकीर्द न पाहता माझी सामाजिक कार्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ती सर्वश्रुत आहे आणि त्याचमुळे मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे। माझे वडील दिवंगत अशोक शीलवंत हे अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध भारतभर संस्थेचं काम आहे आणि त्या संस्थेची पदाधिकारी म्हणून मी या संस्थेमध्ये सक्रिय काम करत आहे। अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहोत। अनेकदा आम्हाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि कुठेतरी याच कार्याची पोचपावती म्हणून जनतेने माझ्या नावाला पसंती दिली आणि म्हणूनच पक्षाने विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। सर्वप्रथम मी सगळ्या महाविकास आघाडीच्या आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानेल। एक महिला असून मला खरं तर तुम्ही माझ्या नावाला पसंती दिली आणि नेतृत्वांनी ही संधी दिली, यासाठी मी सगळ्यांची मनापासून आभारी आहे। हा मतदारसंघ पिंपरी विधानसभा शहर हे मेट्रो सिटी म्हणून ओळखलं जातं आणि कुठेतरी या शहराची जडणघडण अतिशय वेगळ्या पद्धतीने झालेली आहे आणि म्हणून प्राधिकरणापासून दापोडीपर्यंत आणि तिथून पुढे बोपखेलपर्यंत असा हा मोठा मतदारसंघ आहे। याच्यामध्ये 4 लाख मतदार आहेत आणि ते वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक या शहरामध्ये रहिवासी म्हणून आहेत। या सर्वांना सोबत घेऊन मला अतिशय वेगळ्या पद्धतीने या शहराचा विकास करायचा आहे आणि म्हणून पुढच्या 5 वर्षाचं विजन मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने मला जो वाटतो तो म्हणजे कायदा सुव्यवस्था। अतिशय सुसंस्कृत असं हे शहर आहे, परंतु ठराविक किंवा मुठभर लोकांमुळे या शहराची ओळख गुन्हेगारांचं शहर म्हणून मिळाली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये भेडसावतो। तरुण मुलं गुन्हेगारीकडे त्यांचा कल वाढतोय
ड्रग ॲडिक्शनमध्ये तरुण मुलं भरकटली जात आहेत. इझी अवेलेबिलिटी ऑफ ड्रग किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे तरुण वर्ग हा बिघडत चाललाय आणि कुठेतरी लोकप्रतिनिधी यांचा पोलीस प्रशासनावर वचक हा कमी वाटत असल्यामुळे हे गंभीर प्रश्न या शहरामध्ये निर्माण होत आहेत. आणि म्हणून या शहराचं सौंदर्य, या शहराची संस्कृती अबाधित राखण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक चांगलं धोरण आणणं ही माझी जबाबदारी असेल असं मी समजते आणि त्यावर मी नक्कीच येणाऱ्या काळात चांगलं काम करेल. एकीकडे आपण या शहराला मेट्रो सिटी म्हणतो, स्मार्ट सिटी म्हणतो, परंतु आजही आमच्या शहराला अल्टरनेट डे पाणी येत आहे. मग कुठेतरी याचं नियोजन करण्यामध्ये लोकप्रतिनिधींचं फेल्युअर आहे का असं जनसामान्यांमधून प्रतिसाद येतो. कुठेतरी मी या शहराचे जेव्हा विकासाचा विचार करतो तेव्हा या शहरामध्ये जर आमच्याकडे येणारं पाणी, आमच्या शहराच्या वाट्याचं पाणी हे जर बंदिस्त पाईपलाईनमधून आलं तर या शहराच्या नागरिकांची ताण भागवण्याचं काम मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध करता येईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने आरोग्यावर अलीकडच्या काळात जनसामान्यांचा खूप जास्त पैसा खर्च होत असतो आणि कुठेतरी आरोग्याची संजीवनी म्हणून ओळखलं जाणारं आमच्या शहरातलं YCM हॉस्पिटल याच्यावर येणारा ताण आणि या शहरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढल्यामुळे या शहरामध्ये आरोग्य सेवा ही चांगल्या प्रमाणात मिळावी यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेल. अलीकडच्या काळात कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि या शहरामध्ये कॅन्सरसाठी डेडिकेटेड हॉस्पिटल हे कुठेही नाही आणि मग ते करण्यासाठीचा प्रयत्न हा माझा नक्कीच असेल. ESI हॉस्पिटल सुद्धा या शहरामध्ये आहे, त्याची यंत्रणा सुद्धा सुसज्ज पद्धतीने आणि चांगली अद्ययावत सुविधा या शहरामध्ये आरोग्याच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं शिक्षण. कारण गोरगरिबांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही आणि दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मोफत शिक्षण हे राबवलेलं आहे धोरण, त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा धोरणासाठी हे धोरण राबवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, मी प्रयत्न करेन. रांगडा महाराष्ट्र हा खेळाडूंची भूमी म्हणून ओळखला जातो. इथे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं म्हणून एक कुठले तरी स्वतंत्र एक युनिव्हर्सिटी असावी यासाठी बालेवाडी येथे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापनेचा प्रयत्न करेन. पुढची महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. हे शहर झपाट्याने वाढत चाललंय. शहर वाढत असताना वाहनांची संख्या सुद्धा वाढतीये. वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते अरुंद होत आहेत, अपुरे पडतात आणि मग कुठेतरी त्याची व्यवस्थित नियोजन करण्यासाठी जिथे गरज असेल तिथे उड्डाणपूल बांधणे, जिथे भुयारी मार्ग निर्माण करणे आणि पार्किंगची व्यवस्था करणे, म्हणूनच वाहतूक कोंडीवर चांगलं धोरण राबवलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन. सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणजे चाकण MIDC आणि हिंजवडी IT पार्क या ठिकाणी वाहतूक समस्येमुळे अनेक कंपन्या सुद्धा स्थलांतरित झाल्या आणि त्याच्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण देखील या शहरात वाढलेलं आहे. कुठेतरी या सगळ्यांचा विचार करून याच्यावर एक वेगळं धोरण, वेगळी मोहीम राबवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. या शहरामध्ये प्राधिकरण असेल, शाहूनगर, संभाजीनगर या ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत. सोसायटीचा भाग आहे, गावठाण आहेत, त्या प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. या शहराची ओळख उद्योग नगरी आणि कामगार नगरी असल्यामुळे अनेक लोक इथे उदरनिर्वाहासाठी येतात आणि या ठिकाणी आपली उपजीविका असावी म्हणून वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये आपलं स्वतःचं घर घेतात आणि ते घेत असताना अनेकांची बिल्डरच्या माध्यमातून फसवणूक देखील होते. या बिल्डर लॉबीकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर सोसायट्यांना देखील पाण्याच्या टंचाईला सामोरे जावं लागतं. आजही त्यांना टँकरनी पाणी विकत घ्यावं लागतं, बोरिंगचं पाणी प्यावं लागतं. कुठेतरी याच्यावर सुद्धा व्यवस्थित नियोजन केलं जाईल. या शहरामध्ये नागरिक कर देतात परंतु सुविधा मात्र तितक्या त्यांना समाधानकारक मिळत नाहीत. मी त्याचं सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने करेन. सोसायटी आणि बंगल्यांमधील करदात्यांना सुद्धा समाधानकारक सुविधा मिळतील याच्यासाठी मी प्रयत्न करेन. पुढचा महत्त्वाचा मुद्दा वाटतोय मला बेरोजगारी.
खरं तर पिंपरी हे शहर, या शहराच्या नजीकच भोसरी MIDC एरिया आहे. या शहरामध्ये लोकसंख्या वाढतीये, तरुण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत, पण त्यांच्या हाताला काम नाही. आणि या कंपन्या अलीकडच्या काळात बंद होताना, स्थलांतरित होताना दिसत आहेत. त्याच्या मागची कारणं ही फार गंभीर आहेत. कामगार नगरी ओळख आहे, परंतु या शहरातून अनेक उद्योग बाहेर स्थलांतरित होत असल्यामुळे या शहरामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या हाताला काम नाही आहे. खरं तर या शहरातील स्थलांतरित होणारे कंपन्या या शहरामध्ये कशा पद्धतीने थांबतील त्याच्यावर विचार करून त्यांना ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत, विजेचे दर, GST, सिक्युरिटी आणि सेफ्टी, या सगळ्यांसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हणजे पवनामाई, आणि या पवना नदीचं गटारगंगा झालेलं पाहताना अतिशय वाईट वाटतं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडी जरी अतिवृष्टी झाली तरी या नदीच्या पात्रालगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये आजही पाणी जातं आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो. याच्यावर योग्य उपाययोजना करणं हे माझं काम असेल. नदीचं पात्र आणि नैसर्गिक प्रवाह यांना बाधा न करता याचा विकास करणं गरजेचं आहे. माझ्या विजनमध्ये टाळता न येणारा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला. खरं तर राजकारणामध्ये महिलांना सक्रिय करण्याची संधी आणि राजकारणातलं आरक्षण, नोकऱ्यांमधलं आरक्षण, या सगळ्याच गोष्टींचा ओव्हरऑल विचार करता महिला धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला अधिकाधिक पद्धतीने सक्षम करणं आणि महिलांना या मुख्य प्रवाहामध्ये आणणं ही माझी जबाबदारी असेल. एकंदरीत सर्वच मुद्द्यांना हात घालून मी माझं धोरण आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर या सगळ्या मुद्द्यांचा सरसार विचार करून माझी व्यक्तिगत, सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी याचा विचार करून खरं तर तुम्ही माझा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करत आहे. पिंपरी चिंचवड या शहरामध्ये केवळ राखीव मतदारसंघ आहे, म्हणूनच या शहरामध्ये मतदानाचा टक्का हा नेहमीच कमी असतो. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपला लोकप्रतिनिधी निवडणं ही आपली जबाबदारी आहे. आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबावर प्रेम करता, आपल्या शहरावर प्रेम करता, आणि मी सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला माझं कुटुंब आणि माझा परिवार समजते. मी तुमच्यावर विश्वास ठेवते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. एकमेकांच्या हातात हात घालून आपण हे शहर आणि आपला विधानसभा मतदारसंघ हा चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्वजण मिळून या निवडणुकीला सामोरे जाऊया, तुतारीला मतदान करूया, परिवर्तन घडवूया.